बांगलादेशात सरकारविरोधी आंदोलनातून आतापर्यंत 27 ठिकाणी हिंदूंना लक्ष्य करण्यात आलंय। जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष्य करून त्यांच्या उघडपणे हत्या करणे, हिंदूंच्या घरावर आक्रमणे करणे, हिंदूंची दुकाने लुटणे, हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणे आणि आग लावणे, हिंदू महिलांवर बलात्कार करणे, हिंदूंना विस्थापित करणे आदी अत्याचार केले जात आहेत। तेथे एक हिंदू नगरसेवक आणि एक हिंदू पत्रकार यांची हत्या झाली आहे। या गोष्टीमुळे तेथील अल्पसंख्याक हिंदूंमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे। भारत सरकारने तेथील हिंदू समाज आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत अशा विविध मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने 16 ऑगस्ट रोजी दर्यापूर येथे भव्य हिंदू आक्रोश मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली। यावेळी धर्मप्रेमींनी हातात हस्तफलक, भगव्या टोप्या, हातात भगवे झेंडे घेऊन प्रबोधन आणि जागृती केली। यावेळी बांगलादेशातील हिंदूंना न्याय द्या असे जागृतीपर फलक धरण्यात आले होते। या भव्य हिंदू आक्रोश मोर्चानंतर सकल हिंदू समाजातर्फे दर्यापूर तहसीलदार यांच्याद्वारे भारताचे पंतप्रधानांना निवेदन देण्यात आले। आज इथं सकल हिंदू समाज सर्वपक्षीय म्हणून आम्ही मोर्चा काढलेला आहे। आज बांगलादेशमध्ये जे अत्याचार होत आहे हिंदू समाजात, तिथं हिंदूमध्ये कोणती जात पाहिली नाही जात, कोणता तो बौद्ध आहे, तो ख्रिश्चन आहे, तो एस वाला आहे, डायरेक्ट त्यांना हिंदू म्हणून त्याला कत्ल करतात। एक पत्रकार हिंदू पत्रकार मारला गेला, एक हिंदू नगरसेवक मारला गेला, असे विविध हिंदूवर अत्याचार होत आहे। मंदिरं तोडल्या गेली आपले। त्याचा एक निषेधार्थ म्हणून दर्यापूर शहरातले ग्रामीणमधले सर्व लोक इथं येऊन उपस्थित राहिले। त्या सर्वांनी दर्यापुरात एक हिंदूची शक्ती, हिंदूची ताकद म्हणून सगळ्यांनी एकजूट होऊन इथं मोर्चाचं एक रूपांतर दर्यापूरमध्ये केलेलं आहे। एवढंच या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।